कसं होतं तुम्ही? शेवटी त्यांच्या पक्षांतर्गतचा ते विषय आपण त्यात आपण काय बोलणार. परंतु एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांचा पक्षाचा विषय असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचा विषय असेल किंवा त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियांचा विषय असेल झालं ते मला तरी किमान माझं एकट्याचं मत असेल की चांगलं आहे. शेवटी दादांची पाडलेली वाट, दादांनी केलेलं काटेकोरपणानं प्रशासनाचे काम, राज्यभर केलेलं काम, प्रचंड मोठी विकासाची अजितदादांनी वाट पाडली होती. त्यावर चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातलंच कोणीतरी पाहिजे होतं आणि तो माझ्या मतानं तरी मला तरी वाटतं की चांगला निर्णय आहे. पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत. हा पण एक चांगला विषय. त्यामुळं काय झालंय ते चांगलं झालं असं वाटतं. कारण राजकीय डावपेच हे नाही सांगू शकत आपण. आपल्याला त्या ज्यात गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही त्याबद्दल आपण बोलू पण नाही. परंतु त्यांच्या जागेवरती, अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता हे मात्र खरं आहे. तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतंय. त्यामुळं चांगलं झालंय ते चांगलं झालंय. पण निर्णय उशिरा लवकर याबद्दलच्या माहितीचं आपल्याला नाही उत्तर देता येणार. बरं, मी पवार कुटुंबाचा उल्लेख केला आता. शरद पवार जे असं म्हणतात की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाहीये आणि ते देखील शक्तीला जाणार देखील नाही अशी माहिती आहे. म्हणजे कुटुंबात देखील संवाद झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार. एकतर पुन्हा तिथंच विषय येतो तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात, काय असू शकतं. परंतु आताची घडी अशी आहे आता म्हणजे त्या ताई साहेबांसाठी की सुमित्रा ताई साहेबांसाठी की सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे. कारण त्याचंसुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे की आपले सगळा परिवार, आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते त्याच्यात छक्केपंजे खेळणारे खूप येणार आहेत आता. कारण काही गिधडं आत्तापर्यंत नव्हते ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागले. याच्याकडं सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण दादा होते, अजितदादा हे दादा होते. इतकं त्यांच्या मागं ताण असताना सुद्धा त्यांची सुद्धा खूप कसरत झालेली. हे सोपं नाही मी सांगतो. हे आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून जे होते आता त्याचा प्रश्न आहे. जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोलणार. दादांची जरी एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडं आता पुन्हा सक्रिय झालेत. म्हणजे हे गिधडं असे येतं, एक दोनच आहेत, जास्त नाहीत. त्यांचा तो पक्षाचा विषय त्यांनी बघितला पाहिजे. पण जे वाटतंय ते आपण बोलणारच. की ते पूर्वी असं होतं बघा, वाड्या असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेकणं असायची आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं, रक्त प्यायचं. असे काही गिधडं येतं, ते ढेकणं येतं तिथं आसपास. त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असते. हे ताई साहेबांसाठी आता आपण उपमुख्यमंत्री होत आहे, आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे, पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे, राज्यातले काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचं तुम्हाला. त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे, ऐका म्हणत नाहीत आम्ही, सल्ला फल्ला सुद्धा नाही. पण हे ढेकणं जे जमलेत ना आता अचानक, यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुमित्राताई साहेब तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची सून आहेत. दोन्हीकडे तुम्हाला राजकीय वारसा आहे. माहेरकडं पण हे मराठवाड्याचे तुम्ही लेख आहेत, इकडं पण आहे आणि तिकडं सासरला गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे. त्यामुळे तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे आहेत. याच्यात आता जे जमलेत ना एक दोन गिधाडं, हे खूप मोठा फायदा उचलू शकते. की ज्यांनी त्यांच्यापासून दादाला सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस, हे सुद्धा कसरत त्यांची असणार आहे. त्याकडं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि शेवटचं आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं. ते राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले हे की हे कवाशी पलटी मारतील आणि कुंकड जातील त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणार. हे मात्र तुम्ही विसरू नका. त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे. देवेंद्र फडणवीसच्या सुद्धा टचमध्ये राहिलं पाहिजे, त्यांनी शिंदे साहेबांचं सुद्धा राहिलं पाहिजे. पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना हे खूप रक्त पिऊ शकतात. त्यामुळं सावध राहावं. त्यांनी गैरफायदा उचलू नये तुमचा आणि तुम्ही मुरब्बी बनावं.
कारण आता तुम्ही स्वीकारलेच उपमुख्यमंत्रीपद, तर दादासारखं कणखर बनावं लागणार आहे, कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहात. तुम्हाला ते दाखवून द्यावं लागणार आहे, मी सुद्धा पवार घराण्याची आहे. आजचा दिवस शेवटी दुःखाचाच आहे, तरी पण त्यांच्यासाठी पण काही